तर दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झालेले आहेत। तर उद्धव ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल। इंडिया आघाडीने सर्वच्या सर्व 28 पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण दिले। सत्ता स्थापनेसाठी एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे। अशातच इंडिया आघाडीला 234 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे इंडिया आघाडी देखील देशातील इतर लहान पक्ष आणि एनडीएतील काही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करू शकतं आणि त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले दिल्लीतले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, काल निकाल लागला आणि आज आता दिल्लीत महत्त्वाच्या अनेक घडामोडी घडणार आहेत। त्यातल्या 2 मुद्द्यांबद्दल थोडंसं सांगाल तुम्हीच, मात्र थोडक्यात सांगाल। एक तर एनडीएची बैठक, नेमकं यात काय होऊ शकतं, कारण आता भाजपला घटक पक्षांवर अवलंबून राहावं लागेल। तिकडे इंडिया आघाडीकडून सुद्धा सत्ता स्थापनेसंदर्भातील जुळवाजुळव होऊ शकते का, काय होऊ शकतं? बिल्कुल, म्हणूनही दोन्ही गटाचे नेते जे ते सक्रिय झालेले आहेत दिल्लीमध्ये। आता नुकतेच शरद पवार आलेले आहेत, सुप्रिया सुळे आलेले आहेत, तर दुसरीकडे नितीश कुमार सुद्धा आलेले आहेत, तेजस्वी यादव सुद्धा दिल्लीमध्ये आलेले आहेत। एनडीएची आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीची दोघांच्याही बैठका इथे दिल्लीमध्ये आज होणार आहेत। संध्याकाळी ही बैठक होणार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळे रस्सीखेच जो आहे तो सुरू असणार आहे, कारण एकाच फ्लाईटमधून आलेले आहेत तेजस्वी यादव आणि नितीश कुमार। त्यामुळं मग आणखीन बार्गेनिंग काही केलं जाते का, इंडिया आघाडीकडे नितीश कुमार जात आहेत का, हे पाहावं लागणार आहे। कारण नितीश कुमारांना नेमकं काय पाहिजे मोदी सरकारकडून हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण नितीश कुमारांच्या जागा जास्त आहेत, चंद्रबाबू नायडूंच्या सुद्धा जागा जास्त आहेत, त्यांच्यामुळे से जो असणार आहे तो मोठा असणार आहे आणि महत्त्वाचा असणार आहे। मग वाट्याला केंद्रीय पद मागितलं जाईल का, विधानसभेमधल्या जागा जास्त मागितल्या जाईल का, लोकसभा अध्यक्षपद मागितलं जाईल, ह्या 3 मुद्दे जे आहेत ते नितीश कुमार, आपली बार्गेनिंग पॉवर आता पूर्ण नितीश कुमार यांच्या हातामध्ये आहे आणि त्यानुसार अगोदर जी बैठक होईल मोदींशी, त्या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का ते पाहावं लागेल आणि नंतर मग इकडे इंडिया आघाडीसुद्धा किती यशस्वी होते नितीश कुमार यांना सोबत घेण्यासाठी ते पण पाहावं लागतील। परंतु आता इथून पुढचे सगळे आखाडे जे आहेत, जे डाव असणार आहेत ते दिल्लीमधून फेकले जातील। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं आजच्या दोन्ही बैठकांसंदर्भातले घेऊच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।